आता आहे सर. यस. Okay, good morning everyone. Hello, good morning everyone. Hi, hello. So let's start our discussion. Now see, we will solve one problem regarding the LCR circuit. So our all concepts will be clear. Write down this problem. Write down this problem and draw this diagram. So write down this problem. Find the value of XL, XC, IRMS, I0, phi, expression for the current, cos phi, power and Z. सर्वच गोष्टी काढायच्यात आपल्याला. This is a series LCR circuit. We know that this is a series LCR circuit. We will calculate one by one all the terms. Write down the problem. Six ohm resistance, 0.24 ohm, Henry inductance and 1 millifarad capacitance are connected in series of the EMF, of which expression is given by E is equal to 20√2 cos 50 plus pi by 2. So I can say that this is your peak value for स्क्रीन दिसत नाहीये. स्क्रीन दिसत नाहीये का? बघा बरं, स्क्रीन दिसते का? हाय, हॅलो.
दिसतंय? सोहम बघ तू जरा चेक कर, बाकीच्यांना स्क्रीन दिसत आहे? ओके ठीक है, ओके लेट्स सी व्हाट इज द वैल्यू ऑफ ई नॉट। चलो फटाफट बोलो, आज बहुत सारा रिवीजन वगैरह कल कर चुके हैं हम, राइट। ई नॉट 20√2, right? E naught is 20√2. What is the ERMS? Divided by √2, that is, what is the value of ERMS? फटाफट बोलो चलो। 20√2 divided by √2, that is 20. Then what is the value of omega? What is the value of omega? Come on everyone, इतना डिफिकल्ट है क्या ये एक्सप्रेशन? E is equal to 20√2 cos 50t plus pi by 2. So omega is 50. Now I can calculate XL using the formula XL is equal to say omega is equal to 50. Omega is equal to 50. Now what is the formula of XL? What is the formula of XL? फटाक दिशे बोलो. What is the formula of XL? XL is a इंडक्टिव्ह रिॲक्टन्स. L इंटू ओमेगा पाहिला होता आपण कालच फॉर्म्युला. L इंटू इंडक्टिव्ह रिॲक्टन्स म्हणतात त्याला, इंडक्टरने केलेला रेजिस्टन्स. L ची व्हॅल्यू आहे 0.24 अँड ओमेगाची व्हॅल्यू आहे 50. सो धिस विल बी किती येतं पहा, किती येतं पहा, 120 म्हणजे आला 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 आलं. किती आलं उत्तर सांगा फट दिशा, येतंय तुम्हाला उत्तर किती आला? 0.24 इंटू 50 करा रे. 0.24 इंटू 50. तुमच्या आवडीचा लकी नंबर येते का बघा. एवढी मेहनत घेतलेली असते हे नंबर घ्यायला, उत्तर हे यावं म्हणून, आणि तुम्ही उत्तरच काढत नाही. काय फायदा मग त्या मेहनतीचा? किती सुंदर सुंदर उत्तर यायलेत. कालपेक्षा आज मला नंबर ऑफ स्टुडंट जास्त दिसत आहेत. काल थोडंसं इंटरनेटचा प्रॉब्लेम आल्यामुळे थोडं लेक्चर उशिरा सुरू झालं, पण मला माहित नाही जे ॲडिशनल विद्यार्थी आहेत त्यांनी काल लेक्चर पाहिलंय की नाही. बट विदाऊट दॅट लेक्चर इट इज नियरली इम्पॉसिबल आहे आजचं लेक्चर कळणं. ठीक आहे, त्याच्यामध्ये माझा काहीही म्हणजे दोष नाही, फक्त एवढंच लक्षात घ्या. कारण कालचं रिव्हिजन करायलाच मला भरपूर वेळ लागलं. बघितला तुम्हीच, कालचं रिव्हिजन करायला आपल्याला तेवढा वेळ लागल्यानंतर आपली गाडी कुठे सुरळीत सुरू झाली. आज जस्ट नंबर ऑफ विद्यार्थी जास्त दिसले मला कालच्या पेक्षा, त्यामुळे मी सांगितलंय, वॉर्न केलंय तुम्हाला. विदाउट दॅट लेक्चर हे लेक्चर करणं थोडंसं इम्पॉसिबल आहे, राईट. ओके चलो, एक्सेल आलेला आहे 12. देन वी कॅन कॅल्क्युलेट, आणि जे आहे ते आहे. मी काय तुम्हाला इथे गोड बोलून तुम्हाला काही टाइमपास करणार नाहीये तुमचा. XC is equal to we know that the फॉर्म्युला ऍड करत चाललात का रे? फॉर्म्युला ऍड करत चाललात का? फॉर्म्युले सेपरेट करायला सांगितले होते मी प्रत्येक चॅप्टरचे. ज्या दिवशी जे फॉर्म्युले झाले त्या दिवशी ऍड करायचं, आणि लेक्चर सुरू होईपर्यंत 9 टाइम आहे.
तर 9 ऍक्च्युली 2-4 मिनिट आपले जातात, तर त्या 2-4 मिनिटांमध्ये तुमचं फॉर्म्युला रिवाइज झालं पाहिजे. 1/c ओमेगा आहे एक्सीचा फॉर्म्युला. 1/c आहे 1 मिली फॅराड म्हणजे 10⁻³ लक्षात घ्या. 10⁻³ आणि ओमेगा आहे 50. हे जर वर गेला 10⁻³ तर वर होईल 1000 आणि भागिले 50. 1000 भागिले जर 50 केला आपण, सो दॅट विल बी 20. बघा याचं आन्सर आलेलं आहे 20. कॅपॅसिटिव्ह इंडक्टन्स कॅपॅसिटिव्ह इम्पेडन्स रिॲक्टन्स ऍक्च्युली कॅपॅसिटिव्ह रिॲक्टन्स आन्सर आलेला आहे 20. इंडक्टिव्हिटी रिॲक्टन्स आन्सर आलेला आहे 12. सो जर जर माहिती झालं आपल्याला तर आपण झड काढू शकतो डायरेक्ट. बघा आपण डायरेक्ट झड दॅट इज अ टोटल रेजिस्टन्स ऑफर्ड बाय दीज थ्री डिव्हाइसेस. टोटल रेजिस्टन्स ऑफर्ड बाय 3 डिव्हाइसेस. सोबत लिहून घ्यायचंय, सोबतच लिहून घ्यायचंय. जर आतापर्यंत कोणी लिहून घेतलं नसेल तर हे लिहून घ्या. सोबत लिहायचं माझ्या. झालं का? यस. ओके. पहा कोणत्या क्वांटिटीज कॅल्क्युलेट केलेल्या आहेत आपण. बघा कोणत्या कॅल्क्युलेट केलेल्या आहेत क्वांटिटीज. एक्सएल कॅल्क्युलेट केलं, एक्ससी कॅल्क्युलेट केलं. देन वी कॅन कॅल्क्युलेट झड. झडचा फॉर्म्युला पहा. झडचा फॉर्म्युला इन स्क्वेअर रूट. We can also calculate Z in square root R square minus plus XL minus XC square. XL minus XC square. R square is 6 square under root मध्ये 6 square. XL 12 आलं होतं आपलं. 12 minus XC 20 आलं होतं. So the bracket square. So this will be 6 square plus 8 square और मायनस 8 स्क्वेअर. मायनसचा स्क्वेअर प्लस येतो लक्षात घ्या. ऑलवेज स्क्वेअर कोणत्याही नंबरचा निगेटिव्ह असो पॉझिटिव्ह असो ऑलवेज प्लस येणार. सो अंडर रूट 6 स्क्वेअर प्लस 8 स्क्वेअर दॅट फायनल आन्सर विल बी. चला फायनल आन्सर काय येईल? फायनल आन्सर द व्हॅल्यू ऑफ झॅड. सिंपल. 7चं कॅल्क्युलेशन आहे 7 स्टँडर्डचं. 6 स्क्वेअर प्लस 8 स्क्वेअर अंडर रूट मध्ये पाठ असायला पाहिजे आपल्याला. म्हणजे झालं असेल ते, पाठ करायची गोष्ट नाही. सो झडची व्हॅल्यू आलेली आहे पहा. व्हॉट इज अ झड? व्हॉट इज अ झड? इट इज total resistance offered by all these three devices, right? It is known as impedance, right? impedance आहे तो झड म्हणजे. तर आता IRMS आणि I0 कॅल्क्युलेट करता येईल का बघा. I can say that
I naught is equal to E naught by Z. E naught बाय ऍक्च्युअली रेजिस्टन्स असतो. आता रेजिस्टन्स म्हणजेच टोटल रेजिस्टन्स झड आहे आणि IRMS इज इक्वल टू ERMS बाय झड. बरोबर आहे का बघा. यस, I naught इज इक्वल टू E naught बाय झड. E naught पीक व्हॅल्यू किती आहे 50√2. 50√2 अपॉन झड किती आहे 10 आहे. सो I विल बी 5√2. I will be 5√2. I will be 5√2 and I naught will be 5. इथपर्यंत क्लिअर आहे का बघा. इथपर्यंत सर्व क्लिअर आहेत का क्वांटिटीज. कोणती जर एखादी कळली नसेल तर लगेचच विचारून घ्या. सर्व क्वांटिटीज आपण कॅल्क्युलेट करणार आहोत याच्यामध्ये. इथपर्यंत सर्व क्लिअर आहे का बघा. इम्पेडन्स कसा कॅल्क्युलेट केला आहे, RMS व्हॅल्यू, पीक व्हॅल्यू कशा कॅल्क्युलेट करतोय आपण. ओके, दिस इज 20 रूट आहे का. 20 रूट असल्यावर हे 2 येणार. 20 रूट असल्यावर हे 2 येणार आणि इथे पण 2 येणार. हे 20 जर असेल तर 20√2 आणि हे इथे पण 2 येणार. राईट. E naught ची व्हॅल्यू 20√2. सो I naught is equal to E naught by Z. Right? So I naught झालेला आहे IRMS, Z, XC, XL. Now we have to find the expression for current and cos phi and power. We know that cos phi, that is power factor. काय आहे फॉर्म्युला cos phi, power factor. पाहिलेला आहे आपण पॉवर फॅक्टरचा फॉर्म्युला cos phi. याच्यामध्ये या ट्रायंगल मध्ये बघा cos phi R by Z. व्हेरी नाइस. R by Z. सो R किती आलेला आहे, R दिलेला आहे 6 and Z is 10. Therefore it will be 3 by 5. Cos phi is equal to 3 by 5. Cos phi is equal to 3 by 5. पॉवरचा फॉर्म्युला काय आहे. पॉवरचा फॉर्म्युला, पॉवर मध्ये कोणती पॉवर आहे बघा. पॉवर त्याच्यामध्ये ट्रू पॉवर काढायची फक्त. पॉवर म्हणल्यानंतर ट्रू पॉवर इज इक्वल टू IRMS इंटू VRMS
into cos phi. This is a true power. IRMS, VRMS into cos phi. आपल्याला सर्व व्हॅल्यू माहिती आहेत. (20√2) into 20 into 2 into cos phi ची व्हॅल्यू आहे 3/5. सो 5 इथे 4 येणार. 24 पॉवर आली बघा, पॉवरची व्हॅल्यू 24 वॅट. राईट, कालच पाहिलेला आहे आपण पॉवरचा फॉर्म्युला. परत एकदा पहा, लक्षात घ्या. पॉवर इज इक्वल टू IRMS इंटू VRMS इंटू cos phi. राईट. नाउ द फायनल काय काढायचं राहिले आता, फक्त एक्सप्रेशन फॉर करंट. एक्सप्रेशन फॉर करंट बघा, लक्ष द्या. आता एक्सप्रेशन फॉर करंट कसं कॅल्क्युलेट करणार? एक्सप्रेशन फॉर करंट जर E इज इक्वल टू E0 cos ओमेगा टी आहे. E इज इक्वल टू E0 cos ओमेगा टी आहे. I इज इक्वल टू काय असायला पाहिजे? I0 cos ओमेगा टी प्लस ज्याच्यामध्ये जो काही फेज डिफरन्स आहे cos ओमेगा टी प्लस फाय. जर I जर पुढे असेल तर प्लस फाय, I जर मागे असेल तर मायनस फाय. नाउ सी, याच्यामध्ये जेव्हा आपण एक्सप्रेशन कॅल्क्युलेट करतो करंटची, स्क्रीन दिसते ना? स्क्रीन दिसते का नाही सांगा बरं, यस और नो मध्ये. ओके, ठीक आहे. तर एक्सप्रेशन कॅल्क्युलेट करत असताना बघा, एक्सप्रेशन कॅल्क्युलेट करत असताना I0 ची व्हॅल्यू माहिती आहे तुम्हाला. I0 ची व्हॅल्यू माहिती आहे cos ओमेगा टी. पण आता इथे तुम्हाला याच्यामध्ये ऑलरेडी π/2 याच्यामध्ये EMF π/2 चा फेज दिलेला आहे. आता याच्यामध्ये बघा, जर हा जर फाय अँगल आला तर आपण फेजर डायग्राम बघितली होती LCR सर्किटची. इकडे करंट होता आणि इथे EMF होता आणि EMF विल बी अहेड ऑफ फाय. तर म्हणून आता याच्यामध्ये हे π/2 जशाच तसे ठेवा आणि जे या फायची व्हॅल्यू आहे ती याच्यातून मायनस करा. फायची जी व्हॅल्यू आहे ती याच्यातून फक्त मायनस करा. फायची व्हॅल्यू किती आहे? फायची व्हॅल्यू किती आहे? cos फाय इज इक्वल टू 3/5 आले. लक्षात घ्या, cos फाय इज इक्वल टू 3/5. जर या व्हॅल्यू जरा पार्ट केलं तर सोपं जाईल. cos फाय जर 3/5 आलं तर द अँगल विल बी 53 डिग्री. 3, 4 आणि 5 चा ट्रायंगल लक्षात आहे का? हे जर 3 घेतलं, हे जर 4 घेतलं, हे जर 5 घेतलं तर हा अँगल 53 असतो आणि हा अँगल 37 असतो. हा अँगल 37 असतो. काही गरज नाहीये वाटतंय, नीटच्या पेपरमध्ये सर्व कॅल्क्युलेशन दिलेले आहेत. इप्सिलॉन नॉट आर यांच्या व्हॅल्यू दिलेल्या आहेत. मग ते cos फाय वगैरे cos 53 याची तर व्हॅल्यू नक्कीच देणार. पण जस्ट तुम्हाला प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी जर लक्षात ठेवायचं असेल तर दिस इज अ युजफुल ट्रायंगल फॉर यू. इफ
सॉरी, जर हा ट्रायंगल जर कॅल्क्युलेट घेतला तुम्ही, कसं लक्षात ठेवायचं बघा, 3, 4, 5, मोठ्याच्या पुढचा मोठा अँगल घ्या 53 आणि छोट्याच्या पुढचा छोटा अँगल घ्या 37. याच्यावरून तुम्ही काही काढू शकता. cos 53 ची व्हॅल्यू बघा, किंवा cos 3/4 कधी येते बघा. cos 53 म्हणजे ऍडजसंट अपॉन हायपोटेनियस 3/5 बघा. sin 53 अपोजिट अपॉन हायपोटेनियस. जर 4/5 आलं तर तो अँगल sin 4/5 असेल तर तो अँगल 53 आहे. हा ट्रायंगल मी आधीही सांगितला असेल, याच्यामध्ये हा ट्रायंगल लक्षात ठेवायचा आहे, व्हेरी इम्पॉर्टंट ट्रायंगल आहे. ठीक आहे, ओके. तर हा प्रॉब्लेम आहे. नेक्स्ट पहा, नेक्स्ट पहा, नेक्स्ट पहा, लक्ष द्या. LCR रेझोनन्स सर्किट, LCR रेझोनन्स सर्किट. आता त्या सर्किटमध्ये जेव्हा LCR सिरीज रेझोनन्स आहे, म्हणजे या सिरीज सर्किटमध्ये एक कंडिशन अशी घ्यायची आपल्याला बघा, एक कंडिशन अशी घ्यायचंय, जेव्हा XL इज इक्वल टू XC असलं पाहिजे. XL इज इक्वल टू XC. वी नो दॅट R इज इक्वल टू, सॉरी, Z इज इक्वल टू अंडर रूट R² प्लस XL मायनस XC स्क्वेअर. XL minus XC square. Now what will be happen when XC is equal to XL? जर आपण जर XL is equal to XC घेतलं तर हे 0 होईल. Z is equal to अंडर रूट R² म्हणजे फक्त R उरेल. म्हणजे टोटल रेजिस्टन्स हा फक्त रेजिस्टन्सने ऑफर केलेला रेजिस्टन्स आला. क्लिअर आहे का बघा. ऍट LCR रेझोनन्स, रेझोनन्स म्हणजे अशी कंडिशन आहे where XL is equal to XC, then the total impedance of the circuit will be only resistance, or we can say that the current or circuit will behave as a resistive circuit. सर्किट फक्त कसं बिहेव करेल, रेजिस्टिव्ह सर्किट सारखं बिहेव करेल. ही आहे रेझोनन्स फ्रिक्वेन्सी. हे कुठून आला फॉर्म्युला, XL आपल्याला माहिती आहे L इंटू ओमेगा, XC माहिती आहे 1/C ओमेगा. हे ओमेगा इकडे गेलं, ओमेगा स्क्वेअर इज इक्वल टू किती आलं बघा, ओमेगा स्क्वेअर इज इक्वल टू 1/LC आलं. याला जर रूट मध्ये घेतला तर ओमेगा इज इक्वल टू अंडर रूट 1/LC येईल. सो दिस इज रेझोनन्स फ्रिक्वेन्सी, व्हेरी इम्पॉर्टंट फॉर्म्युला लक्षात ठेवायचंय. ऍट रेझोनन्स फ्रिक्वेन्सी किती असते. त्याच्यानंतर बघा, इन सिरीज रेझोनन्स XL बिकम्स इक्वल टू XL, आणि हा जो इम्पेडन्स आहे Z तो मिनिमम होतो. मिनिमम का होतो, कारण XL आणि XC एकमेकांना कॅन्सल होतात आणि देअरफॉर रेजिस्टन्स मिनिमम झाल्यासारखं होतं आणि करंट काय होणार, मग मॅक्झिमम होणार. करंट विल बी मॅक्झिमम. आता रेझोनन्स फ्रिक्वेन्सी जर विचारली असेल तुम्हाला, तर तुम्ही युनिट वरून ही फ्रिक्वेन्सी, किंवा याला पण रेझोनन्स फ्रिक्वेन्सी म्हणतात, याला पण रेझोनन्स फ्रिक्वेन्सी म्हणतात ऍक्च्युअली. कुठे कुठे याला रेझोनन्स फ्रिक्वेन्सी म्हणलेला आहे, याला पण. म्हणजे तुम्हाला युनिट वरून कळून जाईल की हे ओमेगा आहे ना, तर तुम्हाला फ्रिक्वेन्सी काढता येते की 2π इंटू फ्रिक्वेन्सी इज इक्वल टू ओमेगा. या रिलेशन होऊन तुम्हाला फ्रिक्वेन्सी ω/2π कॅल्क्युलेट करता येईल. ω/2π. फक्त कंडिशन लक्षात ठेवा, XL मायनस XC ही कंडिशन लक्षात ठेवा. रेझोनेटिंग फ्रिक्वेन्सी म्हणतात याला. त्यावेळेस काय होतं बघा, XL XC इक्वल होतं आणि Z जो आहे तो मिनिमम येतो. Z जो आहे तो काय येत आहे, मिनिमम येत आहे. लक्षात घ्या. मग याच्यामध्ये बघा की I वर्सेस ओमेगा जर ग्राफ काढला, I वर्सेस ओमेगा जर ग्राफ काढला, तर करंट हा
जशी जशी आपण फ्रिक्वेन्सी चेंज करतो तसा करंट चेंज होत जातो. फ्रिक्वेन्सी वाढत गेले की करंट वाढत जातो. एका पर्टिक्युलर फ्रिक्वेन्सीला करंट हा मॅक्झिमम असतो, त्याच्यानंतर करंट परत डिक्रीज होतो. सो दिस इज अ ग्राफ ऑफ करंट विथ फ्रिक्वेन्सी. अँड ॲट धिस पॉइंट, सी ॲट धिस पॉइंट दॅट इज ओमेगा नॉट इज अ रेझोनंट फ्रिक्वेन्सी. सो सिरीज रेझोनन्स सर्किट विल बी बिहेव ॲज रिसिव्हर सर्किट और ॲक्सेप्टर सर्किट, कारण त्याचा रेजिस्टन्स हा मिनिमम असतो. त्याच्यामुळं हे सिग्नल ऍक्सेप्ट करायला हे रिसिव्हर सर्किट, म्हणजे तुमच्या वॉकमॅन वगैरे आहे बघा, त्याच्यावरती ते सिग्नल जे येतात ते ऍक्सेप्ट करण्यासाठी आपण फ्रिक्वेन्सी मॅच करतो का नाही, 101 चॅनल. तुम्हाला माहिती नसेल, आता तुम्ही पबजी युट्यूब वाले हॉटस्टार वाले मेंबर आहात, ठीक आहे. रेड FM, मिर्ची काय ते आपण फ्रिक्वेन्सी मॅच करतो बघा. ऍक्च्युली काय करतो तर त्याचं रेझोनन्स फ्रिक्वेन्सी मॅच करतो, म्हणजे काय करतो त्याच्यामध्ये बघा, थोडंसं इकडे गेले की थोडंसं आंदूक आंदूक आवाज येतो, इकडे गेले की थोडंसं आंदूक आंदूक आवाज येतो, बरोबर मध्ये असं कुठतरी असले की क्लिअर आवाज येतो बघा. मग गाणी सुरू होतात, बहारा बहारा असं काहीतरी, किंवा जे काही गाणं असेल, ए वतन वतन असं, राईट. तर त्याला रेझोनेसिंग फ्रिक्वेन्सी युज्ड इन टीव्ही, रेडिओ, रिसिव्हर, राईट. अँड सर्किट विल बिकम प्युअरली रेझिस्टिव्ह. आय अँड ई आर इन फेज. आपल्याला माहिती आहे, जर पक्क रेझिस्टिव्ह सर्किट झालं तर त्यांच्यामध्ये फेज डिफरन्स 0 असतो. सो टेक अ स्नॅपशॉट फॉर दिस. इट इज अ व्हेरी इम्पॉर्टंट नोट्स. रेझोनन्स सर्किट कळत नाही वाचून लक्षात घ्या. म्हणजे ओव्हरऑल हे एसी चॅप्टर कळत नाही वाचून लक्षात घ्या, खूप किचकट आहे. जेवढं टीच केलंय तेवढंच आपल्याला शिकायचं आहे. याच्यावरतीच प्रश्न सोडवायचे. जर बाहेरच्या काही कन्सेप्ट आल्या तर सोडून द्यायचं आहे. आणि एवढं मात्र पक्क, जेवढं फॉर्म्युले सांगतोय, जेवढे हे पॉइंट सांगतोय ते मात्र लक्षात ठेवायचे आहेत. घेतला का स्क्रीनशॉट? स्क्रीनशॉट घेतला? मी परत एकदा सांगतोय, कालचं लेक्चर हे खूप इम्पॉर्टंट होतं. कालचं लेक्चर हे खूप खूप इम्पॉर्टंट होतं. ठीक आहे. तर बघा, आता हे सुद्धा कालच्या लेक्चर शिवाय समजणार नाही. पॉवर फॅक्टर किती येणार रेझोनन्सला? पॉवर फॅक्टर कसं काढतो आपण? पॉवर फॅक्टर बघा बरं कसं काढतो आपण. पॉवर फॅक्टर कसा काढतो आपण? cos phi इज इक्वल टू XL मायनस XC सॉरी tan phi इज इक्वल टू असतं हे, इज इक्वल टू XL मायनस XC अपॉन XR किंवा R. हेच इक्वल आहे, म्हणजे हे 0 यायलंय, हे 0 आलेलं आहे. तर म्हणून हे cos phi, सॉरी हे cos phi 1 येतं ऍक्च्युली, हे टॅन असतं ना, टॅन. काय झालं? ओके अक्षय, युट्यूबवर टाकतो मी कालचं लेक्चर. ज्यांचं मिस झालंय त्यांनी पाहून घ्या प्लीज. त्या लेक्चर शिवाय हे लेक्चर व्यवस्थित समजणार नाही. त्याच्यामुळे आता थोड्या वेळात मी युट्यूबवर टाकतो लेक्चर, ते पाहून घ्या. युट्यूब चॅनल माहिती असेल प्रत्येकाला, ठीक आहे, पाहून घ्या. आणि अपलोड केलेले व्हिडिओ वगैरे मला वाटते आता तुम्हाला माहिती झालंय कसं करायचंय ते, ठीक आहे. ओके, पहा, लक्ष द्या. थोडंसं लेक्चर वगैरे थोडंसं रेग्युलर करा. मला माहिती आहे ऑनलाईनमध्ये सर्वांनाच खूप सारा त्रास होतोय. मॅनेजमेंट करणं अवघड चाललेलं आहे. ऑनलाईन लेक्चर, नेटचे प्रॉब्लेम येत आहेत, तुम्हाला येत आहेत, आम्हाला येत आहेत, बॅटरी, मोबाईल, टाइम नाही, घरी डिस्टर्बन्स तयार होतोय, या सर्व गोष्टी आम्हाला पण कळत आहेत. बट देर इज अ नो ऑप्शन. एवढं मात्र आता आपल्याला लक्षात ठेवावं लागेल. हे कोणासाठी लक्षात ठेवायचंय? आपल्याला आपल्यासाठी लक्षात ठेवायचंय.
बाकीच्यांना काही पडलेलं नाही. तुमच्या बॅचला कोरोना झालाय, तुम्हालाच कसं काय झालाय, तुम्ही खेडेगावामध्ये राहत होता, तुमच्या मोबाईलमध्ये चार्जिंग नव्हती, तुम्हाला रिचार्ज करायला पैसे नव्हते. कोणी ऐकणार नाही तुमचं, एवढं मात्र लक्षात ठेवा. तुम्ही स्वतः म्हणजे जीवनामध्ये सर्वात जास्त तुम्ही स्वतःवर हे केलं पाहिजे, लक्षात घ्या. कोणाला पडलेलं नसतं तुम्हाला तुमच्या ह्याच्यामध्ये. तुम्हाला वाटतंय काय की मी एवढं मार्क म्हणजे ट्रॅकच्या बाहेर गेलो तर पप्पाला कळेल, मम्मीला कळेल, भावाला कळेल, सरला कळेल. काय म्हणजे काय काय पडलंय तुम्हाला? आयुष्य तुमचं तुमच्यासोबत घालायचं लास्ट पर्यंत. बाकी ऑल आर टेम्पररी, इन्क्लुडिंग युअर पॅरेंट्स म्हणतोय मी, राईट. कारण ते त्यांचं जीवन जगतील, बाकीचं तुमचं पुढचं तुम्हाला हे करायचंय. त्याच्यामुळे आत्ताच वेळ आहे, मेहनत करा. नंतर मेहनत करायची म्हणलं तर चान्स भेटत नाही, एवढं मात्र माझं वाक्य लक्षात ठेवा मित्र हो. मेहनत करायची म्हणलं तर चान्स भेटत नाही, एवढं मात्र लक्षात ठेवा. व्यवस्थित आपले जे लेक्चर आहेत एकदम प्लॅनिंग नुसार एवढ्या लॉकडाऊन मध्ये आपण फॉलो केलंय. मला माहिती आहे मध्ये काही अडचणी आल्या याच्यामध्ये, पण मला आठवतंय अजूनही फ्रॉम द एप्रिल मंथ आवर लेक्चर्स आर रेग्युलर. दररोज एक लेक्चर. आपण काही असं जास्त पण तुम्हाला बर्डन दिलं नाही. काही जणांनी काय किती केलंय, 2-3 महिने ऑफ घेतलाय मस्त, आणि आता 3-3 लेक्चर, 4-4 डबल ट्रॅक म्हणे, ट्रिपल ट्रॅक म्हणे, काहीतरी उगाचच अशा टर्म वापरायच्या. अरे विद्यार्थ्याला 9 तास लेक्चर बघणं होतात का? एका एका विषयाचे 3-3 लेक्चर अपलोड व्हायलेत सध्या. कसं बघायचं त्याने? विचारा जरासं. काय करा, जस्ट माहिती काढा. तुमच्या याच्यासाठी सांगतोय मी, जस्ट माहिती काढा की लातूरच्या क्लासचे फिजिक्सचे किती चॅप्टर झालेले आहेत 12च्या सिलेबसचे. कारण सांगतोय मी, कारण आपल्याकडे आता जरासं ऍडमिशन साठी चौकशी वगैरे होती 12चे, राईट. त्याच्यामुळे मी सांगलोय की तुमचा हा एक गोल्डन ऑपॉर्च्युनिटी म्हणून त्याचा व्यवस्थित उपयोग करा, फक्त व्यवस्थित. यस, फिजिकल क्लासेस दिवाळीनंतर सुरू होतील, राईट. जर गाईडलाईन्स वगैरे चालू झालेल्या आहेत, काही दुसऱ्या राज्यामध्ये चालू झालेल्या आहेत, त्याचा अंदाज घेऊन सध्या तरी असं वाटतंय नोव्हेंबर मध्ये सुरू व्हायला पाहिजे. बट थोडस ग्लोबल जागतिक लेवलला जराशी चिंताजनक न्यूज आहे. कालच थोडस युरोपमध्ये कुठे कुठे लॉकडाऊन, युरोप म्हणजे फ्रान्स आणि UK मध्ये परत एकदा लॉकडाऊन करावं लागेल की काय, अशी भीती आलेली आहे. जे की व्यवस्थितरित्या सुरू झालं होतं आणि तिथलीच कंडिशन आपण पाहून अनालिसिस करत होतो की त्या धर्तीवर आपलंही सुरू व्हायला पाहिजे. बट थोडेस सेकंड वेव्ह बद्दल जरा काळजी वाढलेली आहे सध्या. बट इट इज नॉट रिस्कियर फॉर आवर एज ग्रुप. लक्षात घ्या, फक्त स्वतःची काळजी घ्या. घरी पॅरेंट वगैरे असतील त्यांची जरासं जास्त काळजी घ्या याच्यामध्ये. आणि आपल्याला माझ्या याच्यानुसार नोव्हेंबर पासून फिजिकल क्लासेसला भेटू शकते. मग काय जे क्लासेसचे लिमिट असेल, गाईडलाईन असतील त्या फॉलो कराव्या लागतील. ओके, सो टेक अ स्नॅपशॉट ऑफ this also. I will explain this in tomorrow's lecture, right. जर तुम्हाला सिरीज LCR सर्किट समजलं असेल तर हे 2 मिनिटाचं काम आहे, मला माहिती आहे. ओके, टेक अ स्नॅपशॉट ऑफ this and this. I will explain it in tomorrow's lecture, right. एक्झाम कशावरती आहे सांगितलंय का पाटील सरांनी? रनिंग चॅप्टर कोणता आहे सांगितलंय का पाटील सरांनी? रिव्हिजन चॅप्टर तर रोटेशनल मोशन आहे. रिव्हिजन चॅप्टर रोटेशनल मोशन आहे ना? ओके, आई विल पोस्ट इट ऑन ग्रुप. ठीक है, ओके, चलो बाय एवरीवन, हैव अ ग्रेट डे.